मी रात्री उशिरा रस्त्यावर उभा होतो. एक देहव्यापार करणारी स्त्रीसोबत एका रात्रीसाठी ₹2000 ठरवले होते. ती स्त्री माझ्या गाडीत बसणारच होती, तेव्हा दुरून एक साधीशी दिसणारी मुलगी धावत माझ्याकडे आली. तिचे वय 18-19 वर्षे असावे. तिने हात जोडले आणि म्हणाली, "साहेब, देवासाठी मला तुमच्यासोबत घेऊन चला. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. फक्त बदल्यात माझ्या मृत आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च देऊन टाका." तिच्या डोळ्यात पाणी होते. मी तिला पाहून जोरात हसलो. मी विचार केला की या धंद्यात असलेल्या मुलींनी आता भावनिक ब्लॅकमेल करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे, स्वतःला निरागस दाखवण्यासाठी. मला पूर्ण खात्री झाली की ही मुलगी खोटे बोलत आहे. मी तिला वरपासून खालपर्यंत नीट पाहिले. ती त्या स्त्रीपेक्षा खूपच सुंदर आणि तरुण होती. मी तिला म्हणालो, "विचार कर. मी जे काही सांगेन ते तुला करायला आहे." मी तिला गाडीत बसवले आणि गाडी हॉटेलकडे घातली. मी तिच्या डोळ्यात पाहिले. त्यात अजूनही ओलावा होता. पण ती पूर्ण शांत होती. मी बोलण्यासाठी तिचे नाव विचारले, तर तिने आपले नाव अंजली सांगितले. मी पूर्ण रात्र तिचा उपयोग केला आणि तिचा नाचही पाहिला, कारण मला नाच पाहण्याचाही खूप छंद होता. सकाळ होण्याआधीच मी तिच्या समोर काही ₹1000 फेकले आणि म्हणालो, "पुढच्या वेळी या कामासाठी खोटे बोलू नकोस." तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. ती म्हणाली, "माझ्या मृत आईला खांदा द्या. आता तिला कोणी खांदाही देणार नाही." अचानक माझ्या आत काहीतरी थांबले. जणू हृदयाच्या ठोक्याने एक क्षण थांबून तो वाक्य ऐकला. माझ्या ओठांवरचे शब्द घशाला अडले. पहिल्यांदा मला जाणवले की कदाचित मी एखादे सत्य पाहत आहे जे समजण्यासाठी मी पात्र मुलगी नव्हती. तिचे सत्य, तिची शांतता, तिची थकवा हे सगळे मिळून माझी हसू थांबवली होती. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ओठांवर खोट्या हसू आणत म्हणालो, "जर खरोखर तुझी आई मृत असेल, तर मी तुला ₹50,00,000 बक्षीस देईन." ती माझ्या डोळ्यात डोळे घालून काही क्षण पाहत राहिली. मग काही न बोलता फिरली आणि बाहेर निघाली. मी तिच्या मागे गेलो. मजाक म्हणून मला वाटले की जणू मी कुठलीतरी चित्रपट पाहत आहे किंवा खेळाचा भाग आहे, ज्यात शेवटी सगळे हसतात. पण हृदयाचा एक कोपरा म्हणत होता, हे खेळ नाही. ही वेदना आहे, एक कथा आहे ज्याची सुरुवात झाली आहे. पण शेवट अजून माझ्या नियंत्रणात नाही. गाडीकडे जाताना मी पाहिले की तिचे पाऊल आणखी जड झाले होते. जणू ती स्वतःशी लढत आहे की ही गोष्टशी लढत आहे, गोष्ट खरी आहे की मी केलेला उपहास. मी दार उघडले आणि ती शांतपणे बसली. रस्ता कापत असताना आम्ही दोघेही शांत होतो. गाडीच्या हीटरमधून येणारी उबदार हवा आम्हाला शारीरिकरित्या उबदार ठेवत होती, पण त्या रात्रीच्या थंडीत आणखी काही होते. काहीसे जे श्वासालाही गोठवत होते. रस्त्याभर ती शांत राहिली. गाडीत संगीत बंद होते. हीटरची उष्णताही कमी झाली होती आणि आमच्यात अशी शांतता पसरली होती, जी ना अपरिचित होती ना जवळीक. फक्त एक जड सत्य उपस्थित होते. मी तिला पाहू इच्छित होतो. तिच्या डोळ्यांतून काही समजू इच्छित होतो. पण ती खिडकी बाहेर पाहत होती. जणू शहराच्या प्रकाशात कुठली तरी जुनी आठवण शोधत असेल. जणू तिला माहीत होते की मी मजाक म्हणून तिच्यासोबत आलो आहे. पण तीही कदाचित आता गंभीर झाली होती किंवा कदाचित ती आधीपासूनच गंभीर होती. माझे श्वास जड होत होते आणि हृदयात एक अनोखी भीती होती. कदाचित म्हणून की मी पहिल्यांदा एखाद्या सत्याकडे जात होतो, जे मी नेहमी पैशाच्या मागे सोडून दिले होते. शहराच्या रोषणाया मागे राहू लागल्या. रस्ते अरुंद होत गेले. आजूबाजूची घरे जुनी विजेच्या तारा लटकलेल्या आणि प्रत्येक वळणावर एक अपरिचित नजर गाडीला घुरघुरत असल्यासारखे वाटत होते. गाडी उबड-खाबड रस्त्यावर हादरत होती. मी अंजलीकडे पाहिले. तिचा चेहरा शांत होता. ना भीती ना घबराट. जणू ती वर्षानुवर्षे याच रस्त्याने चालत असेल दररोज कुणाबरोबर. मग आम्ही एका दारापुढे थांबलो. मी गाडी थांबवताच दार आपोआप उघडले. आतून कुणी उघडले नव्हते. ते आधीपासूनच अर्धे उघडे होते, जणू वेळेने हार मानली असेल. आत पाऊल ठेवताच हवेत एक विचित्र वास होता. बंद खोलीची दमटपणा, ओसाडपणा आणि मृत्यूचा. माझे पाऊल हळूहळू पुढे गेले. एका छोट्या कॉरिडॉरच्या खोलीत पोहोचलो. तिथे एका जुन्या खाटेवर पांढरा चादर पसरलेला होता. त्याच्याजवळ 2 लहान मुले बसलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर ना अश्रू होते ना प्रश्न. फक्त एक थपकलेली शांतता आणि वेदना. माझ्या नजरा त्या चादरीवर खिळल्या. मग अंजने हळूच चादरीचा एक कोपरा उचलला. खाली आईचा मृतदेह होता. चेहरा शांत, ओठ बंद, डोळे मिटलेले. पण चेहऱ्यावर अशी थकवा होती, जणू वर्षानुवर्षांची मेहनत आणि संघर्ष आता थांबला असेल. जणू ती स्त्री ज्याने आयुष्यभर आजार, गरिबी आणि सन्मान वाचवण्यात घालवले, आता शेवटी शांत झाली होती. माझे पाऊल मागे सरकू लागले, पण शरीर हलले नाही. डोळ्यांत ओलावा भरू लागला. पण मी स्वतःला सावरले. मी असा पुरुष होतो, जो आपल्या जगात राग विकत घेत असे आणि दुःखाशी सौदा करत असे. पण आज या खाटेसमोर उभा मी असहाय्य होतो. अंजलीचे श्वास वेगवान होत होते.
तिने माझ्याकडे न पाहता म्हटले, "का रात्री आईला ताप आला?" औषध विकत घ्यायला पैसे नव्हते. मी जवळच्या दुकानातून उधार मागितली. पण दुकानदाराने असे पाहिले, जणू मी काहीतरी दुसरे मागत आहे. मी तिथून पळून आले. रात्रभर आईचे शरीर धडधडत राहिले. मुलांनी पाणी पाजले, पण काही उपयोग झाला नाही. सकाळी तिचे श्वास थांबले आणि मी रस्त्यावर आले. कदाचित कुणी देवदूत भेटेल किंवा कुणी मदत करेल. तिच्या आवाजात तो वेदना होता, जो भुके, थकव्या आणि लाजेतून जन्म घेतो. पण त्याचवेळी एक विचित्र आत्मसन्मानही होता. जणू तिला माहीत होते की आज तिने आपली शेवटची आशाही गमावली आहे. मी डोके खाली घातले आणि शांतपणे खुर्चीवर बसलो. माझ्या मनात गोंगाट सुरू झाला. ज्या मुलीला मी आधी रस्त्यावर बहाणारी समजत होतो, ती आज माझ्या गर्वासमोर समजत होती, आज माझ्या गर्वासमोर आरसा ठेवत होती. मी आयुष्यात शेकडो खोटे आणि फसवणूक पाहिल्या होत्या, पण आज पहिल्यांदा एका सत्याने मला गप्प केले होते. अंजलीने पुन्हा बोलणे सुरू केले. "बाबा आम्हाला लहानपणी सोडून गेले होते. आईने डझनभर ठिकाणी काम केले, घरात साफसफाई केली, लोकांचे कपडे धुतले, पण आम्हाला कधीच भीक मागायला दारावर पाठवले नाही." मी तिच्या डोळ्यांकडे पाहिले. त्यात प्रकाश नव्हता, पण ती रिकामीही नव्हती. जळाश नव्हता, पण ती रिकामीही नव्हती. दररोज, दर रात्री प्रत्येक भूक, प्रत्येक क्षण मुले शांतपणे आपल्या आईला पाहत होती. मुले शांतपणे आपल्या आईला पाहत होती. कदाचित त्यांना अजून मृत्यूचा अर्थ पूर्ण समजला नव्हता किंवा कदाचित समजला होता पण सहन करण्याची सवय झाली होती. अंजलीच्या बोलण्यात ना विनंती होती, ना आरोप. ती फक्त सत्य सांगत होती आणि ते सत्य माझ्या आत्म्यात उतरत होते. काल रात्री जेव्हा मी घरी आले, आई बेशुद्ध होती. मी पूर्ण दिवस काही न खाता घालवला. आईसाठी काहीही करू शकले असते. पण माझ्याकडे काहीच नव्हते, स्वतःशिवाय. हे म्हणताना तिने माझ्याकडे पाहिले. मी नजर चोरली. तो क्षण असा होता जणू कुणी माझ्या आत दगड फेकला असेल. ती मुलगी जिला मी मजाक समजला, नाचायला सांगितले, ज्याच्या गरजेवर हसलो, ती आज मला कुठेतरी मोठी वाटली. चारित्र्यात, सन्मानात, माणुसकीत. तिने आपल्या आत्मसन्मानाच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाऊन आईसाठी नाचले. पण कुठल्याही सौद्यात स्वतःला विकले नाही. मी स्वतःला क्षुद्र वाटू लागलो. माझी संपत्ती, माझे शब्द, माझे टोमणे सगळे निरर्थक वाटू लागले. खोलीत शांतता होती. पण ती शांतता मला प्रश्न विचारवाला. अंजलीने चादर पुन्हा आईच्या शरीरावर टाकली आणि मुलांजवळ बसली. मी हळूच खुर्चीतून उठलो. दाराकडे गेलो. काही पावले थांबून फिरलो आणि पुन्हा एकदा खोली पाहिली. तिथे माझ्या अभिमानाचा अंत झाला. मी विचार करू लागलो. आईच्या कबरीचीही काही किंमत असते का? कदाचित माझ्या आत्म्याचा कफन त्याच दिवशी विकला गेला होता. मी दारापाशी उभा होतो, पण माझे पाऊल पुढे जाण्यास नकार देत होते. खोलीची शांतता आता माझ्या आत बोलत होती. मी पूर्ण आयुष्य खोटे आणि नफ्याच्या धंद्यात घालवले होते. लोकांना पारखणे, विकत घेणे, विकणे शिकलो होतो. पण आज पहिल्यांदा एखाद्या माणसाच्या सत्यासमोर उभा होतो, असहाय्य आणि लज्जित. माझे हात थरथरत होते. माझ्यासारखे लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात. पण जेव्हा हृदयाला धक्का बसतो तेव्हा शब्द साथ सोडतात. मी हळूहळू फिरलो. अंजलीजवळ गेलो, जी अजूनही जमिनीवर बसून मुलांचे केस चावत होती. त्या मुलांच्या डोळ्यांत ती शांतता होती, जी किंकाळ्यांपेक्षा जास्त वेदनादायक होती. मी शांतपणे आपल्या खिशातून चेकबुक काढली, पेन काढले आणि लिहू लागलो. हात थरथरत होता. 50 लाखांचा तो चेक जो मी एकेकाळी टोमणा मारत म्हटला होता, आज सत्य होत होता. आणि प्रत्येक आकडा माझ्या खोट्या शानच्या अर्थीवर लिहिलेली एक रेघ वाटत होती. चेक भरून मी हळूच तिच्याकडे वाढवला. ती माझ्याकडे पाहत नव्हती, मुलांजवळच राहिली. मी चेक तिच्या समोर ठेवला. मग माझ्या डोळ्यात डोकावून म्हटले, "ही कफनाची किंमत आहे की माझ्या इज्जतीची?" तिच्या प्रश्नाने माझ्या हाडांत थरकाप भरला. मी काही म्हणायचे होते, पण शब्दाने साथ सोडली. कदाचित यालाच लाज म्हणतात, जी शब्दालाही भस्म करून टाकते. माझे डोळे खाली गेले. मी तो पुरुष राहिलो नव्हतो, ज्याला शहरातील सर्वात मोठ्या व्यवसायाचा मालक म्हणून ओळखले जायचे. मी आता त्या क्षणाचा दोषी होतो, जेव्हा मी त्या मुलीला माणूस म्हणून न पाहता तमाशा समजलो होतो. अंजलीने चेक उचलला, त्याला पाहिले आणि हळूहळू मुलांकडे वाढवला. "हे आमच्या आईसाठी आहे," तिने म्हटले. मुलांना चेक समजला नाही. ते अजूनही आपल्या आईच्या शरीराकडे आशा करत असतील. जणू कुठल्यातरी चमत्काराची आशा करत बसलो. काही क्षण मी स्वतःपासून, माझ्या मागील आयुष्यापासून आणि त्या निर्णयापासून लाजलो होतो, जो मी पैशाच्या आधारावर घेतला होता. माझ्यासमोर एक मुलगी होती जी गरिबीत वाढली होती, मेहनत केली होती, सत्य बोलली होती आणि जेव्हा कुठलाही मार्ग राहिला नव्हता तेव्हाही ती झुकली नाही. तिने नाचले पण आपल्या अटींवर. तिच्या अस्तित्वात असा आत्मसन्मान होता जो माझ्या सर्व संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान होता.
मी लहानपणापासून शिकलो होतो की सन्मान पैशातून येतो. पण आज कळले की सन्मान तेव्हा जन्म घेतो जेव्हा माणूस आपल्या व्यवस्थातही न झुकता, न विकता उभा राहतो. अंजली काही वेळ शांत राहून मुलांना उठवले. त्यांना मिठी मारली. आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करायची होती. पंखा चालवण्यासाठी मोहल्ल्यातल्या कुणाला बोलवायचे होते. पण ती कुणाकडून मदत मागत नव्हती. ती स्वतःच सगळे करू इच्छित होती. मी हळूच म्हणालो, "पंडितजींना बोलवूया." तिने डोके हलवले. "जवळच्या मंदिरात जाऊया." पंडितजी चांगले आहेत. आईला ओळखत होते. मी मंदिरात गेलो आणि पंडितजींना अंत्ययात्रेची माहिती दिली. माझा आवाज भरून आला होता. पंडितजींनी सांगितले की ते पूजा करून येत आहेत. मी त्यांना निरोप दिला आणि जडलांनी परत आलो. खोलीचे दृश्य अत्यंत वेदनादायक होते. अंजली आईच्या पायांपाशी बसून हळूहळू प्रार्थना करू लागली. तिच्या आवाजात कंपन होते, पण शब्द अचूक होते. जणू ती आईला शेवटचे निरोप देत असेल. त्या क्षणी मला जाणवले की काही लोक आमच्या श्रद्धा, आमच्या भाषा, आमच्या संस्कृती आणि आमच्या शिक्षणापेक्षाही महान असतात आणि ते आपल्या चारित्र्याने आयुष्याचा खरा अर्थ शिकवतात. खोलीबाहेरच्या अंधारलेल्या गल्लीत शांतता होती, पण आत प्रत्येक श्वासाचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. मुलांच्या सिसक्या, अंजलीच्या प्रार्थना आणि माझ्या आतला तो गोंगाट जो थांबायचे नाव घेत नव्हता. पंडितजी आले. एक प्रसन्न चेहरा, साधे कपडे आणि त्यांच्या नजरेत ती करुणा जी शब्दांशनापेक्षा आचरणातून जाणवते. ते सर्वांजवळ आले, डोक्यावर हात ठेवला आणि हळूहळू रामनामाचा पाठ सुरू केला. माझ्यासाठी हे सगळे नवीन होते. मी आतापर्यंत अंत्यसंस्कारांत फक्त औपचारिकतेसाठी सहभागी होत असे. कधी त्याची खोली जाणवली नव्हती. पण आज मी प्रत्येक शब्द, प्रत्येक क्रिया पूर्ण तीव्रतेने जाणवत होतो. जणू मी कुणाच्या स्वतःच्या ठोक्यांच्या कफनात गुंडाळलेला उभा आहे. काही वेळाने काही शेजारीही आले. शांतपणे अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. कुणी अर्थी आणली, कुणी पांढरा कपडा. सगळे इतक्या साधेपणाने होत होते. जणू आयुष्याचा सगळा भार शेवटच्या क्षणी निर्जीव होतो. जेव्हा मृतदेह उचलला गेला, तेव्हा अंजलीने शेवटच्या आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी भरणार होते, पण तिने स्वतःला रोखून उभी राहिली. तिने आईचे कपाळ चुंबले, डोके खाली घातले. मी आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी पुढे गेलो. पंडितजींनी माझ्याकडे नाते विचारले. माझ्या ओठांवर काही आले नाही. एक क्षण मी विचार केला, कुठले तरी नाते सांगू. पण मग हृदयातून एक आवाज आला, माणुसकी. पंडितजींनी शांतपणे डोके हलवले आणि मी खांद्याखाली हात ठेवून तो मृतदेह उचलू लागलो. पहिल्यांदा एखादे ओझे हृदयातून उचलले. आकाशातून हलकी सरसराट सुरू झाली होती. जमीन ओली होत होती, पण माझ्यात काही धुतले जात होते. अहंकार, गर्व, उपहास आणि ती अंतर जी मी स्वतः आणि सत्यादरम्यान उभी केली होती. मग आम्ही अंत्ययात्रेसोबत निघालो. शांतपणे ते ओझे घेऊन त्या रस्त्यावर जो सत्याकडे जात होता. त्या स्त्रीला जाळण्यासाठी ज्याच्या मुलीने माझ्या अस्तित्वाला आजपर्यंत हादरवले होते. आम्ही गल्ल्यांतून शांतपणे जात होतो. सगळे आमच्या खांद्यावर होते, पण खरे ओझे माझ्या छातीवर होते. स्मशानभूमी जवळ येत होती. पंडितजी सर्वात पुढे चालत होते. त्यांचे ओठ सतत प्रार्थना करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाश होता आणि असा सुकून जो माझ्या आत कुठेही नव्हता. जेव्हा आम्ही स्मशानभूमीच्या प्रांगणात पोहोचलो, तेव्हा आणखी काही लोकही आले. काही अनोळखी चेहरे, काही मोहल्ल्यातील आणि काही स्त्रिया बाहेर उभ्या राहून पाहत होत्या. प्रत्येकाची नजर वारंवार अंजलीकडे जात होती, जी चादरीत गुंडाळलेली शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू नव्हते. जणू ती स्वतःला रडण्याची परवानगीच देत नव्हती. तिने आपल्या आईचा चेहरा शेवटचे पाहिला होता आणि आता तिचे अस्तित्व फक्त एक सामाजिक औपचारिकता होऊन राहिले होते. मी सर्वांसोबत उभा होतो, पण माझ्या हृदयाची जी प्रार्थना होती ती जिभेवर येत नव्हती. माझे शब्द कुठेतरी आत अडकले होते. हृदयाचा आवाज फक्त इतके म्हणत होता की जर माफीचा क्षण असेल तर तो आज समोर येऊ दे. जर माणूस होण्याची दुसरी संधी असेल तर कदाचित हाच क्षण आहे. जेव्हा मृतदेह स्मशानभूमीकडे नेला गेला, मी पुन्हा एकदा खांदा दिला. हलकी पाऊस आणि ती शांतता ज्यात फक्त पावलांची ठणक ऐकू येत होती. लाकडे तयार होती. जसेच मृतदेह खाली उतरवला गेला, अंजलीने एक क्षण जमिनीकडे पाहिले. तिच्या पापण्या थरथरल्या. कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा तिच्या धीराची शेवटची दोरी तुटली. एक अश्रू तिच्या डोळ्यातून गळाला आणि जमिनीवर पडला. एक शांत साक्ष. जाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि लोक एक एक करत परतू लागले. मी तिथेच उभा राहिलो. माझे पाऊल जमिनीला चिकटले असल्यासारखे होते. परत जाऊ शकलो असतो आपल्या जगात, उबदार कपडे, महागड्या खोल्या आणि वेदना नसलेल्या रात्रीनं मध्ये. पण नाही. माझ्या आत काही म्हणत होते की हा प्रवास अजून संपलेला नाही.
अंजली तिथे एका दगडावर बसली. दोन्ही मुले तिच्याजवळ येऊन शांतपणे बसली. तिने त्यांना आपल्या हातात घेतले. त्यातला लहान मुलगा तिच्या कानात काही म्हणाला. मी थोडा जवळ गेलो आणि ऐकू शकलो. आई कधी येईल? हा प्रश्न होता की कुठल्या तरी चाकूसारखा बोचणारा वाक्य. अंजलीने मुलाकडे पाहिले. काही वेळ शांत. फक्त इतके म्हटले, ती आता येणार नाही. पण आता आपल्याला स्वतःच सगळे व्हायचे आहे. मी मागे सरकलो. एका वेदनेत बुडालेल्या माणसासारखा उभा राहून हे सगळे पाहत राहिलो. माझे हृदय जणू माझ्याकडेच प्रश्न विचारत होते. मी काय होतो? एक श्रीमंत माणूस की फक्त एक पोकळ कवच जो वर्षानुवर्षे संवेदनशून्यतेची वेशभूषा घालून जगत होता? जेव्हा मुलाने आईबद्दल विचारले, मी काही म्हणू इच्छित होतो. कुठले तरी वचन देऊ, कुठला तरी आधार देऊ. पण माझ्या आत अजूनही संकोच होता. मी इच्छित नव्हतो की ती समजेल की मी काही विकत घ्यायला आलो आहे. नाही, आज नाही. आज मी फक्त एक माणूस होऊ इच्छित होतो. ना कुणी खरेदीदार, ना कुणी मालक. मी परतण्याचा मार्ग धरला. माझे पाऊल मंद होते. हृदय बुजलेले. गाडीपर्यंत पोहोचलो. दार उघडले. आत बसून एक खोल श्वास घेतला. आत अजूनही तिचा सुगंध शिल्लक होता. तीच शांता जी ती सोबत आणली होती. मी काही वेळ गाडीचे इंजिन बंद ठेवले. प्रकाशापासून दूर धूर बुडालेला तो परिसर माझ्या मनात घुमत होता. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वीट, प्रत्येक क्षण. मग अचानक जणू कुणी माझ्या आतला पडदा काढून टाकला असेल. मी साईड मिररमध्ये स्वतःला पाहिले. तो माणूस जो काही तासांपूर्वीपर्यंत शहराचा एक संवेदनशून्य श्रीमंत होता, आता डोळ्यांत अनोळखी ओलावा घेऊन काहीतरी वेगळे होण्याच्या इच्छेने बसला होता. कदाचित पहिल्यांदा, फक्त पहिल्यांदा, मी स्वतःला तसा पाहिला जसा मी होतो. ना जसा जगाला दाखवला होता. त्या रात्री मी आपल्या घरी परतलो नाही. मी गाडी शहरातील एका घरी परतलो नाही. मी गाडी शहरातील निजून आकाशाकडे पाहिले. ढग होते. ते आकाशालाही झाकत होते. तारे मंद होते. जणू सगळे शांतचक साक्षीदार होऊन उभे आहेत. आणि मी फक्त श्वास मोजत होतो. आज मी मरत नव्हतो. पण माझा कुठला तरी जुना रूप मरून गेला होता. तो मी जो फक्त आपल्या फायद्याभोवती, आपल्या इच्छांभोवती आणि आपल्या जिंकाभोवती फिरत होता, तो संपला होता. आणि जे उरले होते ते काही नवीन होते. काही शांत, काही लज्जित पण कदाचित जिवंत. सूर्य उगवण्यासाठी आतुर असतानाही झोप डोळ्यांपासून कोसो दूर होती. मी फोन काढला. अनेक मिस कॉल्स होत्या. बहुतेक मित्रांच्या 2-3 बैठकींच्या आणि एका त्या स्त्रीच्या जी स्वतःला माझ्या आयुष्याचा भाग मानत होती, पण माझ्या आत्म्याशी कधीच परिचित होऊ शकली नव्हती. मी सगळ्या कॉल्स दुर्लक्षित केल्या. फोन बंद केला आणि डोळे मिटले. डोळे मिटताच एक चेहरा समोर आला. अंजलीचा नाही, तिच्या आईचा, जो पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला होता. तो चेहरा काही म्हणत नव्हता. फक्त मला पाहत होता. असा सुकून जो माझ्या उलथून दिलेल्या अस्तित्वाला हळूहळू गिळत होता. मी करवट बदलली. सीटवर स्वतःला घेण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीचे डोळे बंदच होतात. पण पृथ्वीचे डोळे बंद होत नाहीत. ते तुम्हाला तेव्हाही पाहतात, जेव्हा तुम्ही स्वतःला पाहू शकत नाही. सकाळचा पहिला प्रकाश अजून पसरला नव्हता, पण आकाशाची काळी चादर आता हलक्या रंगात बदलू लागली होती. मी गाडी स्टार्ट केली आणि काही न विचारता अंजलीच्या घराकडे निघालो. रस्त्यावर जीवन परत येऊ लागले होते. वर्तमानपत्रे विकणारे, दूधवाले, शाळेकडे जाणारी मुले सगळे सामान्य होते. पण माझ्या आतला दिवस अजून उगवत होता. असे वाटत होते जणू वेळ थांबला असेल. जेव्हा मी त्या गल्लीत पोहोचलो तेव्हा सगळे तसेच होते. त्याच भिंती, तीच दमटपणाआधी. मी एक क्षण थांबलो. का माहीत नाही, हृदयात संकोच होता. दार हळूच उघडले. अंजली समोर उभी होती. चेहऱ्यावर झोपेची थकवा आणि डोळ्यांखाली गडद काळे वलय. पण ती अजूनही सन्मानाने उभी होती. तिच्या स्वरात आश्चर्य कमी, प्रश्न जास्त होते. मी हळूच म्हणालो, आईची प्रार्थना करायची होती. मुलांना भेटायचे होते. तिने नावाट अडवली, नावाट दिली. फक्त शांतपणे मागे सरकली. मी आत आलो तेव्हा पाहिले की आईची खाट गेली होती. एक नवीन सुकून होता. पण ती रिकामी जागा ओरत होती. मुले कोपऱ्यात बसलेली होती. लहान मुलगा जमिनीवर खडूने काहीतरी काढत होता. एक घर, एक सूर्य आणि 3 व्यक्ती. मी संकोचून पाहिले. एक प्रश्न उठू लागला. पण शांतता तोडण्याची हिंमत झाली नाही. अंजलीने पाण्याचा ग्लास आणून टेबलावर ठेवला. मी धन्यवाद म्हटले आणि पहिल्यांदा पाहिले की ती माझ्याजवळ बसण्याऐवजी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. एक अंतर होते, स्पष्ट आणि पूर्ण योग्य. मी स्वतःशी एक वचन केले की आतापासून या अंतराचा सन्मान केला जाईल. ना करुणेच्या भावनेने, ना कुठल्याही दाव्याने. फक्त तिच्या माणुसकीच्या प्रती एक प्रयत्न म्हणून. मी हळूच बोलणे सुरू केले. जर तुम्ही परवानगी द्याल तर मुलांना शाळेत दाखल करून द्यावे. ती माझ्याकडे फिरली. डोळ्यांत तोच जुना प्रकाश होता, जो आता मंद झाला होता. तिने हळूच म्हटले, हे त्यांच्या बाबांनी म्हटले होते. मग एक दिवस तो निघून गेला आणि कधी परत आला नाही.
माझ्याकडे कुठलेही उत्तर नव्हते. मला माहीत होते की शब्द आता एक लांब खोटे वाटतात. मी फक्त इतके म्हटले, "मी तुमच्या बाबांसारखा नाही." कदाचित आता मी स्वतःही तसा राहिलो नाही जसा आधी होतो. एका लांब शांततेनंतर तिने डोके हलवले. "ठीक आहे, पण आता त्यांची आई मी आहे आणि हे माझे निर्णय असतील." मी डोके हलवून सहमती दर्शवली. हाच तो वाक्य होता ज्याची मी वाट पाहत होतो. तिच्या अधिकाराची घोषणा. आम्ही दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहिले. त्या क्षणाची शांतता सर्वात मोठी आवाज होती. त्यात गेलेल्या काळाचा पश्चात्ताप, सध्याची थकवा आणि भविष्याची चिंता लपलेली होती. पण एक नवीन नातेही जन्म घेत होते. नावाशिवाय, आवाजाशिवाय पण सत्याने भरलेले. मग मी मुलांजवळ गेलो, त्यांच्याशी बोललो. पहिल्यांदा ते माझ्याकडे हसले. कदाचित त्या क्षणी त्यांना माझ्यात कुठली भीती दिसली नाही, कुठलाही सौदा जाणवला नाही. फक्त एक चेहरा दिसला जो त्यांच्या आईच्या दुःखाचा साक्षीदार झाला होता. जेव्हा मी जाऊ लागलो अंजली दारापाशी आली. तिने काही म्हटले नाही. फक्त एक नजर टाकली, ना अडवले ना निरोप दिला. फक्त एक शांत स्वीकृती दिली आणि मी पहिल्यांदा कुणाच्या हृदयातून मिळालेल्या परवानगीने परतलो. त्या इशाऱ्यात कुठलेही खोटे नव्हते. माझे जग अजूनही तेच होते, काचेच्या इमारती लांब्या. पण आता माझे डोळे त्यात एक रिकामेपणा शोधू लागले होते. मला पहिल्यांदा जाणवले की खरा प्रकाश तिथे असतो, जिथे अंधारातून जन्म घेतो आणि जो हृदय अंधारात दुसऱ्यासाठी धडधडतो, तोच प्रकाश होतो. आणि कदाचित आता मीही प्रकाशाच्या शोधात आहे. कार्यालयात परत येऊन मी दार बंद केले. पडदे खाली केले आणि खुर्चीवर बसलो. पूर्ण खोली, मौल्यवान फर्निचर, सुगंधी मेणबत्त्या आणि सजावट आता सगळे निरर्थक वाटू लागले होते. टेबलावर ठेवलेला लॅपटॉप चमकत होता, जणू माझ्याकडे काही म्हणण्याचा प्रयत्न करत असेल. पण मी त्याच्याकडे पाहू शकलो नाही. भिंतीवर लागला कॅलेंडर शांतपणे येणाऱ्या दिवसांकडे सरकत होता, जणू वेळ म्हणत होता, जे गेले ते धडा होता. जे येणार आहे ते परीक्षा आहे. मी ड्रॉवर उघडले आणि तिथून ती चेकबुक काढली, ज्याचा एक पान मी अंजलीला दिले होते. बाकीची चेकबुक रिकामी होती आणि प्रत्येक चेक मला माझ्या पापांच्या यादीसारखा वाटत होता. मी एक कागद काढला आणि नकळत लिहू लागलो. हात स्वतःहून चालू लागले. मुलांच्या शाळेची व्यवस्था, अंजलीसाठी एक सुरक्षित जागा, 2 वर्षांचा खर्च, कुठल्याही उपकाराशिवाय, कुठल्याही अटीशिवाय. मी वाक्य पूर्ण केले, मग थांबून स्वतःला प्रश्न विचारला, हे खरोखर प्रायश्चित्त आहे की फक्त अंतःकरणाची शांतलाच? त्या रात्री मी शिकलो की माणूस फक्त पैशाने मोजला जात नाही. तो आपल्या निर्णयांतून, आपल्या पश्चात्तापातून आणि आपल्या कृतीतून मोजला जातो. अंजली आणि तिच्या आईने मला दाखवले की गरिबीतही सन्मान जगता येतो आणि संपत्तीतही माणुसकी हरवू शकते. मी आता त्या मुलांना आणि अंजलीला मदत करणार होतो, पण उपकार म्हणून नाही. फक्त एक माणूस म्हणून ज्याने एकदा चूक केली आणि आता ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण खरा बदल तेव्हाच होतो, जेव्हा माणूस आपल्या चुकांचा सामना करतो आणि दुसऱ्याच्या वेदनेला आपले बनवतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.